नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपलं विजय ग्राफिक्स डिझाईन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत शिवजयंतीनिमित्त इंस्टाग्राम पोस्ट साईजची डार्क थीममध्ये डिझाईन. तर मित्रांनो, बघूया आपण कशी बनवायची, ते पण एकदम सोप्या पद्धतीने डार्क थीम. तर मित्रांनो, आपण काय केलंय, आपलं जे सॉफ्टवेअर आहे फोटोशॉप हे आपण या ठिकाणी ओपन करून घेतलेलं आहे. तुम्ही त्याचा इंटरफेस बघू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण जी साईज आहे, जी इंस्टाग्रामची सध्या पोस्ट जी साईज आहे 3x4, तर या ठिकाणी आपण 3x4 ही साईज घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे इमेज वरती क्लिक करून इमेज साईज मध्ये 3x4 ही आपण साईज घेतलेली आहे आणि रिझोल्युशन आहे 500 असं ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला साईज वगैरे घ्यायची आहे. त्यानंतर आपण काय केलं, या ठिकाणी एक बॅकग्राऊंड ऍड केलेला आहे मित्रांनो. तर बघू शकता मी या ठिकाणी रिअल ओपन करून दावतो मी तुम्हाला लेअर. तर बघू शकता या ठिकाणी आपण असं गोल्डन कलरचं थोडं बॅकग्राऊंड या ठिकाणी ऍड केलेलं आहे. त्याच्यावरती पार्टिकल वगैरे आहे थोडे थोडे एकदम दिसतात ते छान. त्याच्यानंतर ना काय केलंय, आपण बॅकग्राऊंड ऍड केल्याच्या नंतर ना आपण या ठिकाणी एक लेअर ऍड केलेली आहे आणि त्याच्यावरती ग्रे फिलअप घेऊन थोडा नॉइस वगैरे दिलेला आहे. एवढं केल्याच्या नंतर बॅकग्राऊंड बघू शकता तुम्ही, बॅकग्राऊंड आपलं थोडं मस्त असं क्रिएट तयार झालेलं आहे. हे मी हे करून दावतो तर असं असं नॉर्मल दिसतंय. त्याच्यावरती आपण नॉइस ऍड केलेला आहे. नॉइस ऍड केल्याच्या नंतर ना असं दिसत आहे. बघू शकतो मित्रांनो, असं आपण बॅकग्राऊंड ऍड केलेलं आहे. आणि बॅकग्राऊंड ऍड झाल्याच्या नंतर ना आपण एक राजमुद्राची पीएनजी पण ऍड केलेली आहे बॅकग्राऊंडला. तुम्ही बघू शकता या ठिकाणी कोपऱ्याला बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे आपण राजमुद्रा देखील ऍड केलेली आहे. आणि राजमुद्रा ऍड झाल्याच्या नंतर थोडा आपण किल्ल्याचा जो भाग आहे तो पण ऍड केलेला आहे राजमुद्राच्या वरतीच. तुम्ही बघू शकता असं जरा खतरनाक लुक येण्यासाठी आपण किल्ल्याच्या वरती जे भिंती वगैरे असतात का, त्याचे आपण या ठिकाणी डिझाईन ऍड केलेली आहे. एवढेच झाल्याच्या नंतर ना आपण बॅकग्राऊंड मध्येच शिवनेरी किल्ल्याचा आपण थोडा भाग आपण ऍड केलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो, एवढं आपण या ठिकाणी या बॅकग्राऊंड मध्ये गोष्टी 3-4 गोष्टी ऍड करून मस्त एकदम खतरनाक बॅकग्राऊंड या ठिकाणी बनवलेलं आहे एकदम डार्क थीम वाटण्यासाठी. तर मित्रांनो, बघू शकता आपण एक गोल्डन कलरचं बॅकग्राऊंड घेतलं, त्याच्यावरती आपण नॉइस ऍड केला. नॉइस ऍड केल्याच्या नंतर न हे किल्ल्याची भिंत वगैरे राजमुद्रा वगैरे लावून घेतलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं तिथे जन्म ठिकाण आहे ते शिवनेरी किल्ल्यावरचा आपण पार्ट थोडा घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी बॅकग्राऊंड क्रिएट केलेला आहे मित्रांनो. बॅकग्राऊंड क्रिएट झाल्याच्या नंतर न आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जी पीएनजी आहे ते आपण या ठिकाणी ऍड केलेली आहे. बघू शकता एकदम एचडी क्वालिटीची इमेज आपण या ठिकाणी ऍड केलेली आहे. इमेज ऍड झाल्याच्या नंतर ना आपला जो मेन पार्ट आहे टेक्स्टचा वगैरे तो पण आपण या ठिकाणी ऍड केलेला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता आपण पहिल्यांदा टेक्स्ट ऍड केलेलं घेतलेलं आहे. टेक्स्ट ऍड केलं, त्यानंतर आपण कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट वगैरे केलं आहे आणि त्याचा आपण स्ट्रोक वगैरे लावून घेतलेला आहे. स्ट्रोक वगैरे लावून घेतल्याच्या नंतर ना आपण त्याला त्याच्यावरती टेक्स्चर लावलेलं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण टेक्स्चर लावलेलं आहे. ते टेक्स्टचा आपण स्ट्रोक दिला आणि कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून आपण त्याला नंतर न हे टेक्स्चर लावलेलं आहे. आणि टेक्स्चरच्या वरती आपलं नाव आहे, बघू शकता शिवाजी महाराजाचं नाव आहे. आणि त्याला देखील आपण नंतर न हे लावलेलं आहे आपलं टेक्स्चर. बघू शकता लाल कलरचा टेक्स्चर वगैरे आपण लावून दिलेला आहे. नंतर ना आपण काय छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वांना मानाचा मुजरा हे देखील टेक्स्ट आपण या ठिकाणी ऍड केलं आहे. नंतर ना एक डायलॉग देखील आपण या ठिकाणी ऍड केलेला आहे. तर बघू शकता तुम्ही वरती इकडे आपण एक डायलॉग वगैरे ऍड केलेला आहे. तर एवढं झाल्याच्या मित्रांनो, नंतर आपण लास्टला काही केलेलं आहे, आपलं लोगो वगैरे पण लावून घेतलेला आहे मित्रांनो. अशा प्रकारे लोगो वगैरे लावून घेतलेला आहे. आणि नंतर आपल्याला एक ही शिवाजी महाराजाचं नाव आहे का हे टेक्स्ट, याच्यावरती आपल्याला छत्रपती असं एक टेक्स्ट टाकायचे. तर आपण या ठिकाणी टेक्स्ट टाकून घेऊया. ते आपल्याला छत्रपती नाव वगैरे टाकून घ्यायचे आहे. तर त्यासाठी आपण हा जो टेक्स्ट आहे हाच कॉपी करून घेऊया. अल्ट दाबून मी याची कॉपी करून घेतो खाली.
कॉपी आलेली आहे. Control V करून देतो. बघू शकता या ठिकाणी कॉपी वगैरे आपली आपण या ठिकाणी ऍड करून घेऊया. कलर देखील आपण चेंज करू शकतो. याच्यावरती 2 वेळेस क्लिक केलं तर इथं ओपन होऊन जात आहे. व्हाईट करून टाकू आपण कलर वगैरे. ओके करून तर बघू शकतो मित्रांनो तुम्ही, आपण एकदम सोप्या पद्धतीने एक 4-5 मिनिटांमध्ये एकदम मस्त प्रकारे पोस्टर असा बनवू शकतो आणि वरती लोगो वगैरे आपला लावून घेतलेला आहे. तर मित्रांनो, तर आपली ही डिझाईन झालेली आहे आता रेडी. तर मित्रांनो, ही डिझाईन ला आपण इफेक्ट वगैरे पण देऊ शकतो मस्तपैकी. ह्या डिझाईनची तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पीएचडी फाईल भेटणार आहे, ते पण फ्री मध्ये. तर मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून हवी तशी एडिट करू शकता. खाली तुमचं नाव वगैरे टाकू शकता, तुमचा फोटो वगैरे टाकू शकता, एकदम फ्री मध्ये. खाली लिंक आहे, तर तिथून ते डाउनलोड करून तुम्ही काही चेंजेस करू शकतात. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.